आज सकाळी उठल्यावरती खूप वीकनेस आला म्हणून यांनी छास बनवून दिला। थोडा छास पिऊन नंतर थोडा नाश्ता केला आणि दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ आराम केला, मग लागले कामाला। इथं कपड्यांची घडी घातली होती, तेच कपाटामध्ये ठेवत होते। तर काल यांनी आंबे आणले होते, तर मुलांचं चाललं होतं की त्यांना मँगो मिल्कशेक प्यायचं आहे, तर त्यासाठी सर्व आंबे स्वच्छ धुवून आंबे कट करत होते। तब्येत थोडी बरी नसल्यामुळे हे सुद्धा आले मला मदत करायला। छान असा मिल्कशेक रेडी झाला, त्याला फ्रीजमध्ये ठेवलं थंड व्हायला। तर मला मागच्या व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट आली होती की वांग्याची रेसिपी शेअर करा, म्हणून थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते। सर्वात आधी कढईत मुठभर शेंगदाणे टाकून चांगले भाजून घ्यायचे, मग ते बाजूला काढून त्याच कढईमध्ये तेल टाकून कढीपत्ता, कांदे, टोमॅटो टाकून चांगले मिक्स करायचं। मग त्यात थोडे हळद आणि घरात बनवलेला मसाला 1 चमचा, जेवढं तिखट लागत असेल तेवढं, नसेल तरी बाहेरचा मसाला सुद्धा टाकू शकता, ते टाकताना क्लिप काढली नाही। मग चांगला मसाल्यांना तेल सुटल्यावरती त्यामध्ये फ्रेश वांगे लांब कट करून टाकायचे, ते पण चांगले मिक्स करून वरतून थोडे मीठ टाकून वरतून झाकण ठेवून वाफेवरती शिजवायला ठेवायचे। जोपर्यंत वांगे शिजतात तोपर्यंत वाटण बनवूयात। वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडं सुकं खोबरं, थोडी कोथिंबीर हे सर्व वाटून घ्यायचे। मग इथं वांग शिजलं आहे, मग त्यामध्ये हे वाटण टाकून चांगले मिक्स करायचे। नंतर परत वाफेवरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचे। मग त्यामध्ये जेवढं आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करून 5 ते 10 मिनिटासाठी स्लो फ्लेमवरती ठेवायचे आणि वरतून झाकण ठेवायचं नाही, त्यामुळे कालवण आपलं उतू जाऊ शकतं। कालवण बनते तोपर्यंत मी नळ्या फ्राय करायला घेतल्यानंतर यांच्यासाठी मस्त अशी ताट रेडी केली। तसं तर यांना वांगे अजिबातच खायला आवडत नाही, पण या पद्धतीने बनवले तर आवडीने खातात। तर असा होता आजचा दिवस। पुन्हा भेटूया, चलो बाय।